साधकाची भूमिका ही नेहमी अशी असते की आपण आपल्या आयुष्यामध्ये जेव्हा आपल्याला निश्चित असं ध्येय प्राप्त करून घ्यायचं असतं, त्या निश्चित ध्येय प्राप्तीच्या उद्देशानं जेव्हा माणूस मार्गक्रमण करतो त्यावेळेस नक्कीच आपल्याला आपले जे धर्मग्रंथ आहे तर ते धर्मग्रंथ आपल्याला वाट दाखवण्याचं काम करतात। आणि अशा धर्मग्रंथांमध्ये ज्याला शिरोधार्य असं मानलं जातं त्या शिरोधार्य अशी गीता आणि त्या गीतेची मराठीमध्ये आपल्या सर्वांना ज्ञानाची कवाड खुली करून देताना जी ज्ञानेश्वरी माऊलींनी सांगितलेली आहे की ज्या किंवा माऊलींनी लिहिलेली आहे, खरं तर त्या माऊलींच्या रथाबरोबर, माऊलींच्या पालखीबरोबर, माऊलींच्या सोहळ्याबरोबर पंढरपूरला जात असताना आपण त्या विठ्ठलाकडे जातो, विठ्ठलाला त्या ठिकाणी साकडं घालतो आणि साकडं घातल्यानंतर जर साधकाने खऱ्या अर्थाने अगदी मनाने म्हणजे एखादी गोष्ट कुणीतरी करतं म्हणून आपण त्याचं अनुकरण न करता ती जर अगदी आपण आपल्या मनापासून जर केली तर मी काय करू शकतो याचं दिग्दर्शन गीतेमधल्या या श्लोकामध्ये भगवंतांनी केलेलं आहे। आणि मुळात गीता जन्माला येत असतानाच ती अशी झालेली होती की तुमच्या माझ्यासारखे जे जीव होते ते जीव या संसार सागरामध्ये मार्गक्रमण करत होते, ते मार्गक्रमण करत होते। त्याचं प्रतिनिधित्व हे फक्त कोणी केलेलं आहे तर ते अर्जुनाने केलेलं आहे। अर्जुन प्रतिनिधित्व ज्या वेळेस करतो त्यावेळेस दोन गोष्टी आपण आपल्या समोर ठेवल्या पाहिजेत, ती म्हणजे एक अर्जुनाचं प्रतिनिधित्व आणि दुसरं जे प्रतिनिधित्व आहे ते आहे धृतराष्ट्राचं प्रतिनिधित्व। कारण महाभारत झालं आणि महाभारतामधून ज्या वेळेस गीता सांगण्याची वेळ आली म्हणजे कुरुक्षेत्राच्या युद्धावरती, त्यावेळेस अर्जुनाच्या मनाची जी गोंधळलेली अवस्था झालेली होती की मी काय करू आणि मी काय करू असा जेव्हा एखादा भक्त देवाला अतिशय तळमळीने प्रश्न विचारतो त्यावेळेस देव त्यांना उत्तर देतो आणि ते उत्तर गीतेच्या माध्यमातून जे भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलेलं आहे तेच उत्तर तुम्हा सर्वांसाठी, खरं तर त्यावेळेस अर्जुनासाठी भगवान श्रीकृष्ण हे सर्वस्व होतं आणि आज आपल्यासाठी ज्ञानेश्वर माऊली हे सर्वस्व आहे। कारण 12व्या शतकापर्यंत जे सगळं आपलं ज्ञान होतं ते ज्ञान अशा भाषेमध्ये किंवा अशा ग्रंथांमध्ये अडकून पडलेलं होतं की जे आपल्यापर्यंत पोहोचत नव्हतं आणि ते सर्व ज्ञान आपल्यापर्यंत खुलं करून देण्याचं काम ज्या माऊलींनी केलं त्या माऊलींचे पाईक वारीचे वारकरी म्हणून आज आपण या वारीच्या संदर्भाने हा घेतलेला आहे। आणि जरी हा श्लोक गीतेमधला असेल, भगवंतांनी अर्जुनाला सांगितलेला असेल की काय सांगितलेलं याच्यामध्ये, अनन्य श्री चिंतयंतो मा, जो मला अनन्य भावाने शरण येतो, जो माझं अनन्य भावाने चिंतन करतो, ये जना पर्युपासते, म्हणजे ती जी उपासना आहे ना ती उपासना करत असताना कोणत्याही पद्धतीचा किंतु परंतु सुद्धा मनामध्ये ठेवत नाही, त्या व्यक्तीसाठी मी काय करतो, तेषाम नित्याभियुक्ताना योगक्षेम वहाम्यहम, त्या माणसाच्या आयुष्यामधले जे सगळ्या गोष्टी असतात त्यामध्ये सुखाच्या असतील किंवा दुःखाच्या गोष्टी असतील ह्या सर्व वाहून नेण्याचं काम कोण करतो तर मी स्वतः करतो असं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात। त्याच पद्धतीने ज्ञानेश्वर माऊली सुद्धा या गीतेवरचं चिंतन करत असताना ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून आपल्याला तेच सांगतात। नवे नवे अनेक वर्षापासून दिंडीच्या माध्यमातून आपण सर्वजण या ठिकाणी चालतो, आपल्या लक्षात येत असेल की लाखो भाविक श्रद्धेने या ठिकाणी वारीमध्ये चालतात। जर एखादं नियोजन करायचं असेल तर त्या नियोजनासाठी अनेक गोष्टी कराव्या लागतात। दिंडीचं नियोजन ठाकरे महाराज करत असताना महाराजांना माहीत आहे की दिंडी चालवत असताना सगळ्या गोष्टींची जी काही उलाढाल असते किंवा सगळ्या गोष्टीची ॲडजस्टमेंट असते तर ती कशी करायची असते मला सांगा ना। ज्या माऊलींच्या वारीमध्ये लाखो भाविक या ठिकाणी चालतात त्यासाठी कोणतं असं स्वतंत्र नियोजन केलेलं आहे तर ती सर्वात्मक शक्ती जर कोणी असेल तर ती कोण आहे काय माहित नाही, नाही माहित नाही जी सर्वात्मक शक्ती आहे तर ती सर्वात्मक शक्ती याच्या पाठीमागे काम करते। आणि मग श्लोकाचा पूर्वार्ध सांगत असतानाच या
ठिकाणी जे ज्ञानेश्वर माऊली सांगतात ते म्हणतात, तैसा मी वाचून काही अनेक गोमटेची नाही, मजची नाम पाही जिने या ठेविले. नामस्मरणाची ताकद आपल्याला सर्वांना माहीत आहे की नामाने सर्वच जण या कलियुगामध्ये कलेव नास्तैव नास्तैव हरेर नाम वे हरेर नाम वे हरेर नाम वे. जर समजा तुम्हाला तरुण जायचं असेल या कलियुगामध्ये तर नामस्मरणाशिवाय दुसरा मार्ग नाही. भगवंताला अनन्य गतीने शरण गेल्याशिवाय दुसरा मार्ग नाही. आणि हे सर्व मार्ग सांगत असताना जेव्हा ज्ञानेश्वर माऊली आपल्या सर्वांना एक वेगळ्या पद्धतीचं थोडंसं माऊली फक्त मी आपली परवानगी घेऊन मांडतो, ती म्हणजे सर्वश्रुत आपण जेव्हा भक्तीचा मार्ग या ठिकाणी सांगतो तर भक्ती सांगत असताना आपण म्हणतो की आपण आपलं जे नित्याचं कर्म असतं ते कर्म करणं ही सुद्धा एक प्रकारची भक्ती असते. मग ज्याच्या वाट्याला जे जे कर्म आलेलं आहे ते कर्म जर त्याने अतिशय इमाने इतबारे 100% आपल्याली जेवढी ताकद आहे ती सर्व वापरून जर ते कर्म केलं तर नक्कीच भगवंताला भक्तीपर ते कर्म त्या ठिकाणी प्राप्त होत असतं. आणि अशा पद्धतीने प्रत्येकाने ते कर्म या ठिकाणी केलं पाहिजे. 12व्या शतकापर्यंत म्हणजे माऊलींच्या जन्माच्या संदर्भात मी थोडंसं बोलतो, कारण हा वारीचा मुद्दा आहे आणि शरण जाण्याच्या शरणागतासाठीच आपण सर्वजण जात आहोत. त्यामुळे माऊलींच्या संदर्भात जर बोलायचं जर ठरलं तर 1280 साली शक्यतो इसवी सणाच्या संदर्भामध्ये कोणी जात नाही, पण मी याच्यासाठी जातो की जोपर्यंत आपल्याला काळ कळत नाही, काळाच्या अनुषंगाने त्या काळचं ते तत्वज्ञान मांडण्याची गरज का पडली याचा इतिहास आपण थोडासा समजून घेत नाही, तोपर्यंत आपल्याला तिथपर्यंत पोहोचता येत नाही. खरं तर आपली भारतीय संस्कृती, हिंदू धर्म इतका प्रगल्भ होता आहे, टिकला पाहिजे याच्यासाठी वेळोवेळी ह्या सर्व संत महात्म्यांनी अतिशय छान काम केलेलं आहे. एक साधा दृष्टांत तुम्हाला मी सांगतो की ज्या वेळेस रायगडावरती इंग्रजांनी राज्य करायला शिवाजी महाराज गेलेले होते, संभाजी राजे वारलेले होते आणि त्यानंतर राजाराम महाराजांचं जिंजीला प्रयाण झालेलं होतं. ज्या वेळेस इंग्रजांनी रायगड काबीज केला त्यावेळेस त्या ठिकाणी आल्यानंतर त्या लोकांनी सगळ्यात पहिल्यांदा काय केलेलं असेल तर ज्यांनी धर्माची पताका, हिंदू धर्माची पताका सर्वत्र पसरवण्याचं, टिकवण्याचं, मंदिरामध्ये देवाचं अस्तित्व निर्माण करून ठेवण्याचं काम ज्या छत्रपती शिवरायांनी केलं, त्यांचं रायगडावरती 2500 ग्रंथांचं आणि पुस्तकांचं संग्रहालय होतं. आणि इंग्रजांनी सगळ्यात पहिल्यांदा आल्याबरोबर त्यांनी तिथली संपत्ती नाही लुटली, कारण 32 मन सिंहाचं म्हणजे 32 मन सोन्याचं सिंहासन होतं. त्यांना जर लुटायचं ठरलं असतं तर त्यांनी ते सोनं लुटलं असतं, पण त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा अगोदर ते ग्रंथालय जाळलं. कारण का जाळलं? जोपर्यंत आपल्या पूर्वजांचा शूर इतिहास आपल्यापासून बाजूला आपण घेऊन जात नाही तोपर्यंत इथल्या लोकांना आपल्याला निद्रितावस्थेत ठेवता येतं, अडाणी ठेवता येतं आणि अडाणी ठेवलेल्या समाजावरती आपल्याला प्रभुत्व करता येतं. हेच 12व्या शतकापर्यंत चालू होतं. जे ज्ञान होतं हे संस्कृत भाषेमध्ये होतं आणि संस्कृत भाषेमधलं ज्ञान किती लोकांना संस्कृत कळाली असती? जर ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी मराठीमध्ये अर्थात त्यावेळेसच्या मराठी भाषा म्हणजे आजची प्राकृत भाषा जर प्राकृत भाषेत लिहिली नसती तर मला असं वाटतं आज ते गीतेमधलं ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचलं नसतं. आणि मग 1280 साली ज्ञानेश्वर माऊलींचा जन्म झाला आणि 1280 पासून तर 1296 असा कार्यकाल आहे. या 21 वर्षाच्या कार्यकालामध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी वयाच्या 16व्या वर्षापर्यंत ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ असेल, अमृतानुभव असेल, हरिपाठ असेल, अभंग असेल, चांगदेव पासष्टी असेल, या सर्व ग्रंथांच्या माध्यमातून आपल्या पुढे ज्ञानाचे कवाड, ज्ञानाचं भांडार उपलब्ध करून ठेवलं. आपण फक्त काय करायचं आहे? त्यांनी निर्माण करून दिलेला आदर्श, निर्माण करून दिलेलं जे ज्ञानेश्वरी आहे तिच्यामधलं जे तत्व आहे ती ज्ञानेश्वरी आपण नित्यनियमाप्रमाणे वाचली पाहिजे. म्हणजे त्याच्यामध्ये नामस्मरण आपोआप होतं. जर एखादी महिला जर असं म्हणत असेल की मला वाचता येत नाही, ज्ञानेश्वरी ग्रंथ तुम्ही समोर ठेवा, ज्ञानेश्वरीच्या ओवीवरून तुम्ही बोट फिरवा, ती ज्ञानेश्वरीची ताकद तुम्हाला इतकी असेल की त्या ज्ञानेश्वरीचं तत्व तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये उतरून दिल्याशिवाय राहणार नाही.
वारीच्या काळामध्ये साधारणतः 20-21 दिवसाचा प्रवास या सगळ्या गोष्टींमधून करत करत आपण पांडुरंगाला शरण जातो. आणि म्हणूनच त्याचा थोडक्यात अर्थच असा होता की जो अनन्य भावाने मला शरण येतो त्याचं सगळं योगक्षेम निवारण्याची जबाबदारी माझ्याकडे आहे. आणि मग ती जर निवारण्याची जबाबदारी आहे, माऊलींना ते ज्ञान जर आपल्यासाठी जर खुलं करून दिलेलं आहे, तर मग मला सांगा, खरंच माऊलींनी वयाच्या 16व्या वर्षी ज्यावेळेस ज्ञानेश्वरी लिहिली, ती ज्ञानेश्वरी लिहिताना माऊलींना काहीच त्रास झाला नाही का? त्या काळच्या धर्मपंडितांनी, धर्ममार्तंडांनी ज्यांच्या हातामध्ये ज्ञानाच्या चाव्या होत्या, आज आपण माऊलींना डोक्यावर घेऊन नाचतो. त्या काळामध्ये जर माऊलींना दिलेला त्रास आपण थोडासा समजून घेण्याचा किंवा विचार करण्याचा प्रयत्न केला तर जेवढा माऊलींना त्रास झाला त्याच्यापैकी 1% जरी माऊलींचा त्रास आपल्याला झाला असता तर मला असं वाटतं आपण पुन्हा या आयुष्यामध्ये म्हणजे आज रोजीला एखाद्या वाईट प्रसंग जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये येतो तेव्हा आपण काय करतो? आत्महत्येसारखा, घर सोडून जाण्यासारखा असे प्रकार या ठिकाणी करतो. माऊलींनी त्या काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी इतक्या लीलया सहन केल्या आणि या लीलया सहन करत असताना सुद्धा त्यांनी आपल्या बरोबर असणाऱ्या अर्थात त्यांचे जे मोठे बंधू होते निवृत्ती दादा हे त्यांना गुरुस्थानी होते, ते त्यांचे गुरु होते. आणि संपूर्ण ज्ञानेश्वरीमध्ये किमान 250-300 ओव्या अशा आलेल्या आहे की ज्या नमनाच्या संदर्भामध्ये आलेल्या आहे. कारण इष्ट देवतेचं नमन झालं पाहिजे, समुचित देवतेचं नमन झालं पाहिजे, समुचित इष्ट देवतेचं नमन झालं पाहिजे. या ओघाकडे जात बसताना किंवा तिकडे मी आज न जाता मला फक्त एकच सांगायचं आहे की गुरुप्रती जो अनन्य भाव होता, जो अर्जुनाचा देवाप्रती अनन्य भाव होता, तोच भाव आपला माऊलींप्रती असला पाहिजे. आणि माऊलींना आपल्यासाठी हे जे उघडं करून दिलेलं जे सगळं ज्ञान आहे हे ज्ञान आपण आपल्या जीवनामध्ये अंगीकारलं पाहिजे. आपल्या घरामध्ये मुलं असतात, शिकलेली मुलं असतात, आपल्याला असं वाटतं की यांना ज्ञानेश्वरीची काय गरज आहे, यांनी जर चांगल्या प्रकारचं जर शिक्षण घेतलं तर या शिक्षणामधूनच यांचा उद्धार होईल, नोकरीला लागेल आणि त्याच्यामधनं चांगल्या पद्धतीच्या पगाराची नोकरी यांना मिळेल, तर मग यांना हरिपाठ असेल, ज्ञानेश्वरी असेल. ज्या माणसांनी आपलं आयुष्य सगळं झिजवलं की या वारकरी संप्रदायाची संतांची शिकवण ती समतेची असेल, बंधुत्वाची असेल, ममत्वाची असेल, स्त्री पुरुष समानतेची असेल, जातीभेद विरहित असेल, ही सगळी शिकवण समाजामध्ये रुजण्यासाठी हा सगळा अट्टहास आहे. वारी म्हणजे काय? वारी म्हणजे आपण आपल्या मनामध्ये जे सगळे षडगुण घेतलेले आहे, काम, क्रोध, लोभ, मद, मोह आणि मत्सर, ह्या सगळ्यांचा आपल्या शरीरामध्ये अतिशय दररोजचा अगदी संघर्ष चालू आहे. म्हणजे तुकाराम महाराज एका अभंगामध्ये सांगतात की रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग. खरं तर तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये युद्धाचा प्रसंग म्हणजे कोणता? समाजाने त्यांना दिलेला त्रास, त्यांची केलेली छळवणूक हा त्यांचा युद्धाचा प्रसंग नव्हता. पण पांडुरंगा, जर मला तुझ्यापर्यंत यायचं असेल तर तुझ्यापर्यंत येत असताना मला माझ्या मनामधील, माझ्या बुद्धीमधील हे जे दोष आहे या दोषांबरोबर मला दररोज काय करावं लागतंय? भांडावं लागतंय, युद्ध करावं लागतंय. आणि जोपर्यंत मी कामाला बाजूला करत नाही तोपर्यंत नामस्मरणाकडे मला वेळ मिळत नाही. मी ज्यावेळेस नामस्मरणाकडे जातो तेव्हा माझ्या मनामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या इच्छा आकांक्षा त्या ठिकाणी जागृत होतात. जेव्हा समाज माझ्याविषयी एखादा अपशब्द बोलतो तेव्हा आपल्या मनामध्ये क्रोध निर्माण होतो आणि हा होऊ नये. आणि म्हणून ते सांगतात की माझ्या जीवनामध्ये रात्रंदिवस कशाचा प्रसंग होता तर तो युद्धाचा प्रसंग होता. जसं तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे त्याच पद्धतीने, कारण तुकाराम महाराजांचे जेवढे अभंग आहे त्या सगळ्या अभंगांमध्ये संत म्हणून जर तुकाराम महाराजांनी जर समोर कुणाला ठेवलेलं असेल, सगळ्या अभंगांची रचना ही जर तुकाराम महाराजांनी संत या प्रकरणावर जी केलेली आहे तिची जर आपण थोडीशी कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून बघितलं तर सगळ्या ठिकाणी संतांच्या शिरोधार्य भाग ठेवलेला असेल तर ते ज्ञानेश्वर माऊली आहे. कारण माऊलींचं जीवन, माऊलींनी निर्माण केलेलं चरित्र, आणि म्हणून म्हटलं जातं की ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस. की ज्या संप्रदायाचा पाया ज्ञानेश्वर माऊलींनी घातला आणि त्याचा कळस होण्याचं भाग्य तुकाराम महाराजांपर्यंत आलं. म्हणूनच त्या दोन महात्म्यांच्या ह्या ज्या वाऱ्या या ठिकाणी जात आहे, ह्या वारीमध्ये आपण काय शिकलं पाहिजे? आपल्या कुटुंबामधले हेवे दावे आपल्याला सोडता आले पाहिजे. आपल्या दैनंदिन
जीवनामध्ये जो एक मत्सर मद नावाचे जे दुर्गुण आहे ते दुर्गुण आपल्याला सोडता आले पाहिजे. मला सांगा, ज्या गीतेची निर्मिती झाली ती कुरुक्षेत्रावर झाली. ती जी गीता होती ती गीता कशामधून झाली? फक्त मोहामधून निर्माण झालेली आहे. जर धृतराष्ट्राने असं समजलं असतं की माझे 100 मुलं आहे आणि पांडुराजाचे म्हणजेच माझ्या भावाचे किती मुलं आहे? 5 मुलं आहे. 100 मुलांना जर समजा दुर्योधन राजा व्हावा असं जर धृतराष्ट्राला वाटत होतं तर उरलेले मुलं किती होते? फक्त 5 होते. ज्या वेळेस भगवान श्रीकृष्ण शिष्टाई करायला गेले त्यावेळेस किती गावं मागितले होते? आपण सगळेजण जाणकार श्रोते आहोत. 5 गावं मागितले होते. त्याच वेळेस त्यांनी काय सांगितलं होतं की सुईच्या टोकावर बसेल एवढी माती सुद्धा मी तुला देणार नाही. कशात निर्माण झालं हे सगळं? आपण हे सगळं ऐकतो, आपण सगळेजण कीर्तन ऐकतो, प्रवचन ऐकतो, वारीला जातो, ह्या सगळ्या गोष्टी करतो. पण आपण ह्या सगळ्या काळामध्ये एक ज्ञानाचं किंवा आपल्या जगण्याचं गाठोडं समोर आपण प्रत्येकाने घेतलं पाहिजे. मला सांगा, जर धृतराष्ट्राने त्यावेळेस या 5ही मुलांना म्हणजेच पांडुराजाच्या मुलांना आपले मुलं म्हणून जर सांगितलं असतं तर गीतेची निर्मितीच झाली नसती, महाभारतच घडलं नसतं. आणि मग गीतेचा पहिला श्लोक होतो आणि त्या श्लोकामध्ये ते सांगतात मामका पांडवाश्चैव, माझे मुलं म्हणजे धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवा मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. की ज्या कुरुक्षेत्र नावाच्या धर्मक्षेत्रावरती युद्धासाठी माझे मुलं आणि पांडुराजाचे मुलं त्या ठिकाणी उभे आहेत, तर त्यांच्यामध्ये काय चाललेलं आहे संजय मला तू या ठिकाणी सांग. मला तो भाग सांगायचा नाही, मला हा भाग फक्त सांगायचा आहे याच्यामधनं की मामका पांडवाचे, माझे मुलं आणि पांडुराजाचे मुलं. का हो? आपल्या कुटुंबामध्ये 2 भाऊ राहतात. 2 भावांमध्ये जर समजा मुलं असेल तर आपण खरंच आपलं मूल आणि आपल्या जावेचं, आपल्या भावाचं मूल या दोघांमध्ये तरी आपण इतकं साम्य करण्याचा प्रयत्न करतो का? आणि मग जी समता नांदण्यासाठी संतांनी हे सगळे प्रयत्न केलेले आहे ती समता प्रस्थापित व्हावी याच्यासाठी आपण थोडासा प्रयत्न केला पाहिजे. दुसरा एक मुद्दा मगाशी मी ज्ञानेश्वरीच्या संदर्भात फक्त सांगत होतो की ज्ञानेश्वरीचं काय केलं पाहिजे. म्हणजे लहान लहान जे मुलं असतात, वारकरी अनेक प्रकारच्या आता शिक्षण संस्था आहे आणि त्या शिक्षण संस्थांमधून मुलांमध्ये असा शाळांमधून सुरू गेलेला आहे. आता मधल्या काळामध्ये थोडंसं शासनाने ठरवलं की भगवद्गीतेचा काही भाग नवीन अभ्यासक्रमामध्ये अंतर्भूत करायचा. नास्तिक लोक कुणीच समजून घेत नाही. आता मला एक कळत नाही, विरोध करा तुम्ही, एखाद्या गोष्टीला जरूर विरोध केला पाहिजे, पण विरोध कोणत्या गोष्टीला केला पाहिजे? आपण त्या गोष्टीचा पूर्ण अभ्यास करायचा आणि अभ्यासाअंती जेव्हा आपल्याला वाटतं की याचे दुष्परिणाम आहे मग आपण विरोध केला पाहिजे. कुणीही काही बघितलं नाही, लगेच काहींनी लगेच सांगायला सुरुवात केली की आता पुन्हा आणखीन पूर्वीची जी मनुस्मृती आहे तर ती नवीन अभ्यासक्रमात येणार आहे. खरं तर मुलांवर संस्कार करणाऱ्या काही श्लोकांचा अंतर्भाव ज्या वेळेस आपण करतो, ज्ञानेश्वरीच्या काही ओव्यांचा पसायदानासारखे विश्वाचं कल्याण व्हावा, अवघत राहिलो क्या उजळून जावं, अवघा जगाचा संसार हा माझा संसार म्हणून जगावा, अशी अर्थ आळवणूक करणारे विषय ज्या वेळेस आत्ताच्या नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी एखादी गोष्ट होते त्याला सुद्धा आपल्या समाजामधून विरोध व्हावा. किमान आपण एक काम केलं पाहिजे, आपण आपल्या कुटुंबामधील, नातेवाईकांमधील आणि या सगळ्या मुलांमध्ये हे संस्कार रुजण्यासाठी ज्ञानेश्वरी असेल, गाथा असेल की ज्याच्यामुळे आपला माथा ठिकाणावर राहू शकतो, चांगला राहू शकतो, अशा गोष्टी मुलांपर्यंत आपण पोहोचवल्या पाहिजे. एक उदाहरण फक्त सांगतो की आतापर्यंत आपण सगळेजण आता मोबाईल प्रत्येक जण वापरतो. मोबाईल वापरतो म्हटल्यापेक्षा मोबाईल म्हणजे आज एक कम्प्युटर झालेला आहे. आणि माऊली ज्यावेळेस कम्प्युटर भारतामध्ये नव्हतं, संगणक नव्हतं, 90चं दशक होतं आणि स्वर्गीय राजीव गांधी त्यावेळेस पंतप्रधान होते. राजीव गांधींनी त्यावेळेस काय केलं तर अमेरिकेकडे एक संगणकाची मागणी केली आणि अमेरिकेला सांगितलं की तुम्ही मला एक संगणक द्या. संगणक दिल्यानंतर म्हणजे संगणकाची मागणी केल्यानंतर अमेरिकेनं एक उत्तर दिलं. मला सांगायचा शेवटचा भाव वेगळा आहे, फक्त त्याच्यासाठी मी उदाहरण देतो आहे. अमेरिकेकडे मागणी करताना फक्त त्यांनी सांगितलं की मला एक संगणक द्या. त्यावेळेस अमेरिकेने उत्तर असं दिलं, त्यावेळेस आपली लोकसंख्या साधारणतः 100 कोटीच्या दरम्यान होती. त्यांनी सांगितलंय की ज्या देशामध्ये इतके बेकार लोक आहे, इतके काम करायला लोक आहे, अशा अज्ञानी देशासाठी संगणकाची काय गरज आहे किंवा आम्ही ते कशासाठी दिलं पाहिजे, अशी अमेरिकेनं
राजीव गांधीला त्या ठिकाणी प्रत्युत्तर दिलं. प्रश्न असा होता की आता काय करायचं, देशाची प्रगती तर झाली पाहिजे ही काही लोकांना मनापासून इच्छा असते, जी संतांच्या मनामध्ये पण होती. आणि मग त्यावेळेस अकोल्यामधील विदर्भामध्ये राहणारा शिकणारा एक मुलगा होता, त्याचं नाव होतं विजय भटकर. हा विजय भटकर या ठिकाणी त्याने इथं शिक्षण घेतलेलं होतं आणि शिक्षण घेऊन पुढील शिक्षणासाठी तो दिल्लीला गेलेला होता. दिल्लीला गेल्यानंतर प्रश्न त्याला असा कळाला की अशा अशा पद्धतीनं अमेरिकेमधून उत्तर आलेलं आहे. त्यावेळेस त्या विजय भटकरनं एक केलं की तो गेला पंतप्रधान कार्यालयाचं एक जे ऑफिस असतं त्या ऑफिसमध्ये एक पत्र दिलं की मी संगणक निर्मितीचं काम करू शकतो असं त्यानं तिथं पत्र दिलं. ते पत्र राजीव गांधीपर्यंत गेलं. राजीव गांधीला ते कळालं. तर राजीव गांधीने त्याला बोलून घेतलं. मला कथाभाग लांबवायचा नाही. राजीव गांधीने बोलून घेतलं आणि त्याला सांगितलं की तू असं कशावरून म्हणू शकतो की तू संगणक तयार करू शकतो किंवा तू हे काम करू शकतो. ठीक आहे म्हणे, तुला किती पैसे लागेल? त्याने सांगितले मला 10 लाख रुपये लागतील. बर, तुला किती मनुष्यबळ पाहिजे? मला 80 माणसं साधारणतः पाहिजे. किती कालावधी पाहिजे? त्याने सांगितलं मला 18 महिन्याचा कालावधी पाहिजे. असं सगळ्या प्रकारचं त्याने सांगितलं. म्हणे तुला 2 वर्षाचा कालावधी दिला तरी चालेल. विजय भटकरने 50 लोकांची टीम घेऊन 5 ते 6 लाख रुपये खर्च करत असताना महासंगणकाची निर्मिती केली. आणि महासंगणक निर्माण झाल्यानंतर ज्यावेळेस अमेरिकेला कळालं त्यावेळेस अमेरिकेनं विजय भटकरला सगळ्या प्रकारच्या ऑफर दिल्या की आम्ही तुम्हाला इथलं सदस्यत्व देतो, तुम्हाला आम्ही इथं इतक्या कोटीची नोकरी देतो, तुम्ही भारत सोडून या. त्यावेळेस त्या विजय भटकरनं सांगितलं की ज्या देशामध्ये इतकी ज्ञानाची गर्व निर्माण झालेला असेल, सत्तेचा संपत्तीची इतकी हाव निर्माण झालेली असेल, अशा देशामध्ये मी पाय सुद्धा ठेवण्याची माझी इच्छा नाही. हे खरं तर आपल्या भारताचं अतिशय सौभाग्य समजावं लागेल. आणि मग त्याचा सत्कार करण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाने राजीव गांधीच्या हस्ते सत्कार ठेवला आणि सत्कारासाठी विजय भटकरला बोलवलं आणि विजय भटकरला विचारलं की तुझं हे सगळं करण्यापाठीमागचं काय श्रेय आहे? ते श्रेय मला फक्त एक सांगायचं होतं. ते असं होतं की ज्या वेळेस विजय भटकर शिक्षणासाठी इथून दिल्लीला निघाला त्यावेळेस त्या विजय भटकरच्या आईवडिलांनी त्याच्याबरोबर ज्ञानेश्वरी दिलेली होती. आणि त्या ज्ञानेश्वरीच्या दैनंदिन सकाळी 5 ओव्या वाचल्याशिवाय विजय भटकरचा दिवस सुरू होत नव्हता. ही दैनंदिनी त्या ठिकाणी विजय भटकरनं पंतप्रधान कार्यालयात सांगितली. आणि मग त्या माणसाने ज्ञानेश्वर माऊलींची थोरवी त्या ठिकाणी सांगत असताना सांगितलं की माझ्या 16 वर्षाच्या महापुरुषाने इतकं आघात काम केलेलं आहे की त्या कामाला फक्त माऊली एकच असं व्यक्तिमत्व आहे की जे पुरुष म्हणून जन्माला आलं आणि ज्यानं स्त्रीत्व निर्माण केलेलं आहे, ममत्व निर्माण केलेलं आहे, आईची माया निर्माण केलेली आहे. आणि ती कशी निर्माण केली तर ज्या आईमध्ये आपल्या अपत्यापोटी इतकं प्रेम असतं, इतकी कणव असते, इतकी निरागस तिचं प्रेम असतं की ती कधीच आपपर भाव करत नाही. अशी ती ज्ञानेश्वर माऊलींचं हे चरित्र ज्यावेळेस भटकरांनी त्या ठिकाणी सांगितलं तेव्हा पंतप्रधान कार्यालयाने त्यांनी यथोचित गौरव केला. मला याच्यासाठी सांगायचं होतं फक्त की ज्ञानेश्वरीची ताकद किती आहे. आणि मग जर ज्ञानेश्वरीची ताकद इतकी असेल आणि श्लोकानुसार जर या ठिकाणी त्या माऊलींनी जर सांगितलेलं असेल की देवाला तुम्ही अनन्य भावाने जर शरण गेले तर तुमचं सगळं योगक्षेम आहे, सगळे सुखदुःख आहे, हे सगळे सुखदुःख देव त्या ठिकाणी निवारण करतो. किंवा देव स्वतः त्या ठिकाणी गीतेमध्ये सांगतो की तुमचं योगक्षेम हे सगळं माझ्यावर सोडून द्या, तुम्ही फक्त तुमचं कर्म करत चला. मग ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून तुमचा ज्ञानयोग असेल, भक्तियोग असेल, कर्मयोग असेल किंवा अगदी विभूती योग असेल, ह्या सगळ्या याच्यामधनं सगळ्यात सोपा मार्ग आपल्याला सांगितलेला आहे तो म्हणजे नाममार्ग. या नाममार्गाचाच जप करत आपण दिंडीच्या माध्यमातून या ठिकाणी चाललेलो आहे. त्याचं निरंतर चिंतन या ठिकाणी आपण केलं पाहिजे. भगवंताला अनन्य गतीनं शरण गेलं पाहिजे. अनन्य या श्लोकावर चिंतन करत असताना आपण श्रोत्याचे असेल, वक्त्याचे असेल, वेगवेगळे प्रकार हेही आपल्याला सांगता येऊ शकतात. पण तुम्ही सर्व थकलेले असतात. या थकलेल्या भावनेमधून वारीमध्ये चालत असताना एक गोष्ट मात्र आपण लक्षात ठेवली पाहिजे की आपले जे संत आहे तर संतांचे उपकार आहे. संतांची अनेक गोष्टीने आपल्याला त्यांनी जगण्याचा, जीवनातून प्रवास करण्याचा
इहलोकीची यात्रा करण्याच्या ऐल तीरावरून पैल तीराकडे जाण्याचा मार्ग सांगितलेला आहे आणि तो अतिशय सन्मार्गाचा मार्ग आहे। त्या सन्मार्गाच्या मार्गावरून आपण प्रत्येकाने जर चालत गेलं, अनन्य भावाने जर त्या ठिकाणी देवाला शरण गेलं, तर तुमच्या सगळ्या चांगल्या वाईट गोष्टींचं निराकरण करण्याचं काम देवावर आहे। सगळा भार तुम्ही त्याच्यावर सोडा, पण हे सगळं सोडत असताना तुम्ही तुमच्या कर्माला विमुख होऊ नका। प्रत्येकाने आपलं कर्म करत चला आणि कर्मानुसारच त्या ठिकाणी तुम्हाला पुढचं जे काही आहे ते प्रारब्ध सुद्धा तुम्हाला मिळणार आहे आणि सत्कर्माची जोड त्याच्यामधनं देत चला। वारीच्या माध्यमातून, दान धर्माच्या माध्यमातून, मदतीच्या माध्यमातून मला जेवढी शक्य होईल तेवढं कोणाला किती मदत करता येईल या माध्यमातून आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे। असंच माऊली आपल्या हरिपाठामधून, आपल्या ज्ञानेश्वरीमधून, भगवंतांनी गीतेमधून अर्जुनाला या ठिकाणी जे दिग्दर्शन केलेलं आहे ते या ओवीच्या माध्यमातून फक्त सांगण्याचा प्रयत्न केला। खरं तर हा काही याचा पूर्ण भावार्थ होऊ शकत नाही आणि वेळेचीही मर्यादा आहे। त्यामुळे इतर विषयाकडे कोणत्याही पद्धतीने न जाता, ज्या स्वामी विवेकानंदांनी त्या अमेरिकेमध्ये गेल्यानंतर गीता हा जो ग्रंथ होता, तर गीता ग्रंथ सर्वात शेवटी ठेवण्यात आलेला होता। कारण भारतामध्ये संतांची प्रगती ही 12व्या शतकानंतर किंवा समतेचा विचार 12व्या शतकानंतर झाला। 18व्या शतकामध्ये, 19व्या शतकामध्ये स्वामी विवेकानंदांसारखा माणूस ज्या वेळेस शिकागोच्या परिषदेला गेला, त्या शिकागो परिषदेमध्ये सगळ्यात शेवटचा नंबर म्हणून भगवद्गीता खाली ठेवली, वरले बाकीचे सगळे धर्मग्रंथ वरती ठेवण्यात आलेले होते। सगळेजण त्या स्वामी विवेकानंदांना म्हटले की तुमची गीता सर्वात खाली आहे। त्यावेळेस स्वामी विवेकानंदांनी दिलेलं अतिशय छान उत्तर असं होतं की गीता सगळ्यात खाली याच्यासाठी आहे की जर कोणती इमारत बांधायची असेल तर त्याचा पाया काय असला पाहिजे, तर तो भक्कम असला पाहिजे। आणि माझी गीता सगळ्यात खाली आहे याचा अर्थ गीता कमी आहे असं नाही, तर गीता ह्या सगळ्या वरच्या तत्वज्ञानाचा काय आहे, पाया आहे। गीतेशिवाय कोणतंच तत्वज्ञान पूर्ण होऊ शकत नाही अशी ती गीता। त्या गीतेच्या वरची मराठीमध्ये झालेली ज्ञानेश्वरी नावाची ही निर्मिती, ही सर्व आपण या ठिकाणी जपत चालूया। सद्गुरूंच्या सांगण्यानुसार, वागण्यानुसार आपलं वर्तन या ठिकाणी करूया। वारीच्या माध्यमातून आपले दुर्गुण या ठिकाणी सांडूया। घरी जाऊन आपण वारी करून आल्यानंतर आपलं जे परिवर्तन आहे ते समाजामध्ये, कुटुंबामध्ये, गावामध्ये जर एखादी वाईट गोष्ट चालत असेल, कुटुंबामध्ये जर काही वादविवाद असतील, तर ते मिटवण्यासाठी सुद्धा आपण आपल्या ज्ञानाचा, आपल्या श्रवणाचा, आपल्या भक्तीचा आपण वापर केला पाहिजे आणि भगवंताला अनन्य भावाने शरण गेलं पाहिजे। पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। आदरणीय ठाकरे बाबांच्या या ठिकाणी मी अतिशय मनापासून त्यांच्या चरणी नतमस्तक होतो की त्यांच्यामुळे आपल्या समोर ही थोडा वेळ बोलण्याची मला संधी मिळाली। पुनश्च एक वार कृतज्ञतापूर्वक त्यांच्या संपूर्ण परिवाराचे, आपल्या 57 नंबर दिंडीचे मनापासून आभार।